पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते। क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तो उत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वाथ कामासु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः। कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता। यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्। न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपात्ममृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादाश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पण्डिताः। न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तास्ति तिक्षस्व भारत। यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्। विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति
अंतवंत इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं सः पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः यमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हति अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्मामृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयाद्रणादु परतं मन्स्यन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि एषा ते भीता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम् यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम् क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया बहितचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् यावनर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोऽस्त्व कर्मणि योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम् अवाप्स्यसि अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थान् मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेषु अन्विद्वनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्राननभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति नाद्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। पुढचा श्लोक यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। तर यदा यदा म्हणजे जेव्हा संहरते संहरतेचे दोन अर्थ आहेत एक तर मारणं आणि म्हणजे मारून टाकणं आणि दूर करणं हटवणं तर संहरते च अयम अयम म्हणजे हा मनुष्य मनुष्य काय जसं आता इथं अयम म्हणजे कूर्म आहे आणि दुसऱ्या लाईन मध्ये अयम म्हणजे मनुष्य ठीक आहे तर कूर्म काय करतो कूर्म म्हणजे कासव तर कूर्म काय करतोय जसं कूर्मो अंगानी स्वतःच्या अंगांना दुसऱ्या शत्रूंपासून हटवून घेतोय संकुचित करून घेतोय सर्व शत्रूंपासून किंवा बाहेरच्या वातावरणापासून शत्रूपासून स्वतःला संकुचित करून घेतो स्वतःच्या हाता पायांना हटवून घेतो तसं इंद्रियांनी मनुष्याला काय करायला पाहिजे इंद्रियांनी स्वतःच्या इंद्रियांना इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियार्थेभ्य इंद्रियांच्या विषयापासून इथं इंद्रियार्थेभ्य मध्ये पंचमी आहे पंचमी चा अर्थ असतो दूर करणे किंवा वेगळं करणे तर जसं कासव स्वतःच्या अंगांना वेगळं करतोय शत्रूंपासून दूर करतोय स्वतःमध्ये बांधून घेतोय तसं मनुष्याने पण स्वतःच्या इंद्रियांना इंद्रियांच्या विषयांपासून बांधून घ्यायचं आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तसं केल्यानंतर त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होईल तो बुद्धिवान बनेल बुद्धियुक्त बनेल असं तर इथं संधी आहे चा अयम च आणि अयम मध्ये संधी चा अयम कूर्मो अंगानी इव तीन शब्द आहेत कूर्महला विसर्ग होऊन ओकार झाला ठीक आहे कूर्मो अंगानी शब्द होता अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग सायलेंट झाला कूर्मोंगानी आणि न चा इकार आणि इवचा इकार दोन्ही मिळून मोठी इकार झाली ठीक कूर्मोंगानीव सर्वशः आणि तिसरी संधी आहे इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस इंद्रियाणी णचा छोटा इकार पुढा शब्द येणारा इंद्रियाणी दोन्ही ई मिळून मोठा इकार झाला इंद्रियार्थेभ्यस भ्य होता इंद्रियार्थेभ्य त्याला विसर्गला स झाला ठीक आहे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित ठीक आहे पाद आहे यदा संहरते चायम पहिला पाद कूर्मोंगानीव सर्वशः दुसरा पाद इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस तिसरा पाद तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता चौथा पाद ठीक
यदा संहरते चायं यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणि इन्द्रियार्थेभ्यः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सगळे सोबत. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणि इन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुढचा श्लोक. विषय काय झालं? हा बर, स न म्हणता जर विसर्ग जरी म्हणलं तरी चालते. ठीक आहे. इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य विसर्ग तरी म्हणायचा किंवा स तरी म्हणायचा, नाहीतर मग तो शब्द अर्धवट म्हणला जाईल, मग उच्चारण दोष होतो. जसं लहान बाळ उच्चारण दोष करतो, तर त्याच्या बोलण्यासाठी आपण पण उच्चारण दोष करतो की त्याला बोलणं यावं फक्त, मग नंतर शिकून जाईल. पण आता आपल्याला इथं माहिती आहे की इथं विसर्ग आहे, त्याच्यानंतर स पण तो विसर्ग आहे, त्याच्यानंतर त्याला परिवर्तन होऊन स झालं. तर आपल्याला माहिती आहे आणि आपण बुद्धिवान आहे, त्याच्यामुळे आपण दोष नाही केला पाहिजे. हा मग तेच म्हणतोय ना, इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस इथपर्यंत तोडलं ना तुम्ही, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता झालं वेगळं आपोआप. ठीक आहे, चला. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषया जे इंद्रियांचे विषय आहे, विषया बहुवचन मध्ये आहे. निवर्तन्ते विनिवर्तन्ते म्हणजे वेगळे होतात, इंद्रियांचे विषय हटून जातात. विनिवर्तनतेचा पण अर्थ हटून जाणं. निराहारस्य कुणाचं? निराहार व्यक्तीचं, म्हणजे जो इंद्रियांचा आहार आहे, जो निराहार इंद्रियांना विषयांना ग्रहण न करणारा जो व्यक्ती आहे, त्याचे विषय आपोआप सुटून जातात. देहिनः, देहिनः इथं जीवात्मासाठी म्हणलेलं आहे. त्या जीवात्माचे, त्या निराहार जीवात्माचे विषय तर सुटून जातात, पण रसवर्जम रसाला सोडून, रस इथं काय आहे? आसक्ती आहे, विषयांमध्ये आसक्ती, इंद्रियांची विषयांमध्ये आसक्ती. तर ती रस, तो रस जो आहे, आसक्ती जो आहे, ती सुटत नाही. आणि कुणाची आसक्ती सुटून जाते? रसो अपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते, म्हणजे जेव्हा तो व्यक्ती, कोण व्यक्ती? ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, तो व्यक्ती जेव्हा परम तत्व मध्ये लीन होऊन जातो, तर त्याची इंद्रियांच्या विषयांपासून आसक्ती पण सुटून जाते. इथं रस शब्द आसक्तीसाठी आलाय. एक रस शब्द आपल्याला माहिती आहे, जे षड्रस असतात आयुर्वेद मध्ये जे म्हणले जातात, 6 रस जेवणाचे संबंधित. ठीक आहे. आणि एक रस आहे इंद्रियांच्या विषयांची आसक्ती. आणि इथं आहार शब्द आहे, एक आहार शब्द आहे जे आपण अन्न ग्रहण करतोय. दुसरा आहार शब्दाचा अर्थ आहे की इंद्रियांचा आहार. ठीक आहे. तर निराहारचा शब्द यूज केला, निराहार व्यक्ती म्हणजे जो इंद्रियांचा विषयांना ग्रहण करत नाही असा व्यक्ती. ठीक आहे. आता इथं संधी बघू आपण. संधी एकच आहे, रसः अपि अस्य 3 शब्द आहेत. तर रसः विसर्गला ओकार झाला, रसो. अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग अ सायलेंट, अपि, आणि ई आणि अ मिळून य बनला. ठीक आहे. तर अपियस्य, अप्यस्य असं प्य प्य म्हणायचं. तर रसवर्जम रसोप्यस्य असं. ठीक आहे. तर पाद बघूयात. विषया विनिवर्तन्ते पहिला पाद, निराहारस्य देहिनः दुसरा पाद, रसवर्जम रसोप्यस्य तिसरा पाद, परम दृष्ट्वा निवर्तते.
उच्चारण घेऊयात. विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा सगळे सोबत. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. पुढचा श्लोक. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. तर यततो, यत्न करताना पण, म्हणजे यत्न करतोय माणूस तरी पण इंद्रियांना निग्रह करण्याचा यत्न करतोय. इंद्रियांना विषयांपासून हटवण्याचा यत्न करतोय. तरी पण ही अपि निश्चित प्रकारे अपि म्हणजे ही पण, यतन करताना पण, कौंतेय संबोधन आहे. कुंतीपुत्र कौंतेय संबोधन आहे अर्जुनासाठी. पुरुषस्य विपश्चितः, हे दोन्ही पण विशेष्य विशेषण आहे. पुरुषस्य कसा पुरुष? विपश्चित पुरुष, बुद्धिवान पुरुष, बुद्धियुक्त पुरुष. विपश्चितचा विग्रह केला तर प्रखंड चेतना आहे, चांगली, खूप चांगली चेतना आहे, विवेकी चेतना आहे ज्याची, तो विपश्चित पुरुष आहे. तर यत्न करताना आपण पुरुषाची इंद्रियाणी, कारण की भरपूर 10 इंद्रिय 11 इंद्रिय आहेत. तर इंद्रियाणी प्रमाथीनी, जसं छाछ बनवताना आपण त्याला मथन करतो, तर तसं इंद्रिया काय करतात? म्हणजे त्याच्या पुरुषाला इंद्रिया काय करतात? मथन करतात. पुरुषाच्या मनाला मथन करतात, विचलित करतात. मथन करून करून इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे करू का ते करू, काय करू, असं. हरंती म्हणजे ते इंद्रिया असे आहेत, ते मनाला हरून टाकतात, मनाला हरून टाकतात, स्वतःच्या वशमध्ये घेतात. प्रसभम, जबरदस्ती, असं म्हणजे प्रत्येक विषय दाखवून, डोळ्यांचा कानांचा प्रत्येक विषय दाखवून जबरदस्ती मनाला हरण करतात. प्रसभम मन, प्रसभम म्हणजे जबरदस्ती, हरंती म्हणजे हरण करणं, मनः मनाला हरण करतात असं. तर इथं एकच संधी आहे, ही आणि अपि. ही आणि अपि मध्ये ह्य अपि अशी संधी झाली. तर पाद आहे यततो ह्यपि कौन्तेय, पहिला पाद. पुरुषस्य विपश्चित, दुसरा पाद. इंद्रियाणि प्रमाथीनि, तिसरा पाद. हरन्ति प्रसभं मन, चौथा पाद. यततो ह्यपि कौन्तेय यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. हरन्ति प्रसभं मनः. सगळे सोबत. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. अजून एक श्लोक घ्यायचा, मग एक टॉपिक थोडासा संपून जाईल. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि म्हणजे इंद्रियानी, ठीक. तानि सर्वनाम आहे. तर तानि इंद्रियानी, सर्वाणी सर्व इंद्रियांनी, सर्व इंद्रियांना संयम करून, युक्त आसीत, युक्त होऊन जा, युक्त आसीत माझ्यामध्ये युक्त होऊन जा, मत्परः माझ्यामध्ये परायण होऊन, युक्त होऊन जा, असं श्रीकृष्णजी म्हणते. म्हणजे फक्त मला समोर ठेव आणि तू बुद्धियुक्त होऊन जा, असं.
वशे ही यस्य इंद्रियाने, स्वतः इंद्रियांच्या विषयांना जो वशमध्ये आणतो, ज्यांनी वशमध्ये आणलंय त्याच्या इंद्रियांना, निश्चित प्रकारे, ही म्हणजे निश्चित प्रकारे, यस्य ज्यांनी त्याच्या इंद्रियांना वशमध्ये आणलंय त्याची, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होऊन जाते, एक जागेवर स्थिर होऊन जाते. ठीक. तर इथं एक संधी आहे यस्य आणि इंद्रियाणी मध्ये. तर यस्यचा अ आणि इंद्रियाणीचा ई मिळून एकार झाला, यस्य इंद्रियाणी. ठीक. तर ह्याला श्लोक मध्ये म्हणताना यस्य इंद्रियाणी असं पण म्हणू शकता, आणि जर जमलं तर एकारचा उच्चारण घेऊ शकता, यस्येंद्रियाणी असं. तर पहिला पाद आहे तानि सर्वाणि संयम्य, दुसरा पाद युक्त आसीत मत्परः, तिसरा पाद वशे हि यस्य इंद्रियाणी, आणि चौथा पाद तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. उच्चारण घेऊयात. तानि सर्वाणि संयम्य, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः, युक्त आसीत मत्परः, वशे हि यस्य इंद्रियाणि, वशे हि यस्य इंद्रियाणि, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सगळे सोबत. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः, वशे हि यस्य इंद्रियाणि, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः, वशे हि यस्य इंद्रियाणि, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता काय होतंय, परिस्थिती आल्या आपल्या समोर, पण त्या परिस्थितीमधून तू आता दुःखेशु अनुद्विग्न मना कसं होणार हे सांगितलं, की दुःखापासून तू डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. हे कसं होणार, याच्यासाठी तुला इंद्रिय समजणं गरजेचं आहे की इंद्रिय काय आहे. तर हा जो आजचा जो टॉपिक आहे हा सगळा कशाचा आहे, इंद्रियांचा टॉपिक आहे. पहिले 3 श्लोक आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की इंद्रिय कसं काम करते, आणि चौथ्या श्लोक मध्ये काय केल्याने याच्यापासून तू वाचू शकतो. तर ह्या 3 पहिल्या श्लोकांमध्ये काय आहे की इंद्रिय काय करतेत, कसं काम करतेत, एक एक गोष्ट बारीकीने सांगितलेली आहे. आणि हे जाणणं का गरजेचं आहे की इंद्रिय कसं काम करतात. आपल्याला काय फक्त तुम्ही सांगा की मला काय करायचं, मला कशाला सांगता की इंद्रिय कसं काम करते आणि कोण कसं काम करते. त्या मशीन मध्ये, कार मध्ये ती मोटर कशी फिरतीये आणि कसा पट्टा फिरतोय हे मला कशाला सांगताय तुम्ही. मला फक्त एवढं सांगा की हे बटन दाबलं की ब्रेक लागणार, हे बटन दाबलं की एक्सेलेटर होणार, गाडी चालणार. मला हे कशाला सांगताय की आतमध्ये पट्टा कसा फिरतोय, हे कशाला सांगताय मला. तर याचं उत्तर असं आहे की ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहीत असतात त्यावेळेस आपण विचलित होत नाही. अर्थात जर आपल्याला माहित आहे की आपल्याला मार्केटमध्ये जाताना, मार्केटमध्ये आपण गेलोय आणि मार्केटमध्ये गेल्याने आपल्याला 2 तास लागणार आहेत, हे आपल्याला माहित आहे की 2 तास लागणार आहे, आणि आपलं 2 तासामध्ये काम झालं किंवा 3 तास लागले किंवा 1 तासामध्ये काम झालं, आपलं मन विचलित होणार का? नाही. तिथं आपल्याला माहित आहे. आणि माहित नसलं असंच गेलो तर आपल्या डोक्यामध्ये मन कायम विचलित राहणार. काय विचलित राहणार की अरे कधी होईन काम, कधी होईन काम, कधी सापडणार सामान, कधी सापडणार. असंच गाडीच्या विषयी, जर गाडीमध्ये एखादी अडचण आली आणि आपण थांबलोय, आपल्याला माहित नाहीये काय अडचण झाली आहे, आणि अशी जागेवर थांबलोय जिथं खूप मोठा काहीतरी, आपल्याला काहीच तिथं मेकॅनिक नाहीये, जवळपास कोण नाहीये, आपल्या फोन करून पण जवळपास कोण येऊ नाही शकत, तिथं आपली गाडी खराब झाली. जर आपल्याला माहित असलं की ही खराबी कशामुळे झालेली आहे तर आपण तिथं स्वतः नीट करू शकतो, करू शकतो. आपल्याकडे सगळ्या इक्विपमेंट पाहिजे आणि नॉलेज पाहिजे. या दोन्ही गोष्टी असल्या तर आपण त्याला नीट करू शकतो. तर आधी नॉलेज दिलं की इंद्रिय कसं काम करतात, आणि मग इक्विपमेंट दिलं की तू काय करायचं. म्हणजे इंद्रिय कसं काम करतात हे सांगितलं की मशीन कशी काम करते, ही मशीन कशी काम करते, आणि जर ह्या मशीन मध्ये ही खराबी आली तर तू असं करायचं. मेकॅनिक काय करतो तेच करतो. त्याला फक्त तुम्ही बोलवा, तो येणार, टक 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 करणार आणि लगेच तुमची गाडी चालू झाली.
ही गोष्ट जर तुम्हाला माहित असली तर तुम्हाला चिडचिड, राग राग, ताप ताप होणार का? नाही होणार. त्याच्यामुळे ह्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या गेल्यात शरीराच्या विषयी. आणि शरीराच्या विषयी, मनाच्या विषयी तर जाणल्याच पाहिजे. गाडीच्या विषयी मेकॅनिकला बोलू शकतो, पण माझ्या शरीराच्या आणि माझ्या मनाच्या विषयी कोणाला बोलवणार? डॉक्टरला जरी आपण सांगतोय तरी डॉक्टरला थोडी माहिती आहे की आपण त्याला कसं फील करू राहिलो, आपण त्याला कसा अनुभव करतोय त्या दुःखाला. तो फक्त जे रिपोर्ट येतात त्या हिशोबाने सांगतो तो, की ही गोळी घ्या, ही औषधं घ्या, हे प्रोटीन घ्या, हे विटॅमिन घ्या आणि होऊन जाईल. पण त्याला नेमकं समजत नाहीये की तो त्रास जो तुम्हाला होतोय तो कसा होतोय, तो कशामुळे झालाय, हे तुम्हालाच माहितीये. तर याला कोण नीट करू शकतं? तुम्हीच करू शकता. महत्वाचं काय आहे की तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. ठीक आहे. तर जो पहिला श्लोक आहे, यदा संहर्ते चायम कूर्मोंगानी व सर्वश, म्हणजे सगळ्या बाजूनी जसा कछवा, एक टॉर्टाईज सगळे अंग आतमध्ये ओढून घेतो आणि स्वतःला प्रोटेक्ट करून घेतो, तसंच आपण काय करायचे, आपले जेवढे 10 प्रकारचे इंद्रिय येतात त्या सगळ्या इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून आतमध्ये ओढून घ्यायचं. म्हणजे आपल्याला दिसणार, मला सुंदर दृश्य दिसतंय, हे इंद्रियांना इंद्रियांचा विषय दिसतोय, हा नॉर्मल आहे, पण तो विषय आतमध्ये नाही गेला पाहिजे, तो विषय तिथून सेपरेटच राहिला पाहिजे. तो जर आतमध्ये गेला तर तो आतमध्ये काय करणार, त्याचे मिनिंग तयार करणार, तो कन्फ्युजन तयार करणार, तो प्रॉब्लेम क्रिएट करणार. एखादा दृश्य आपण पाहिला, तो जर बाहेरच आहे तो त्याला आपण नॅचरल पाहू शकतो, जसा आहे तसा पाहू शकतो. उदाहरणासाठी सिरियल घ्या, आपण एखादा सिरियल पाहतो, ठीक आहे, एखादी पिक्चर पाहतो, पिक्चर पाहिल्यानंतर त्या दृश्याला जर आपण पिक्चर सारखंच पाहिलं आणि तिथं सोडून दिलं तर काही टेन्शन आहे का? नाही. जर त्या पिक्चरला आतमध्ये घेतलं आणि स्वतःच्या लाईफ सोबत कनेक्ट करायचं चालू केलं, जसं भरपूर बाया करतात सिरियलच्या बाबतीत आणि माणसं करतात पिक्चरच्या बाबतीत, ठीक आहे, त्याला जर आतमध्ये घेतलं आणि आतमध्ये स्वतःच्या लाईफ सोबत कनेक्ट केलं की इथं त्यांनी तसं केलं तर माझा नवरा पण माझ्यासोबत असंच करतोय का, तर मग तिथं त्रास हळूहळू चालू होतो. जर आपण त्याला सेपरेट पाहिलं, त्या विषयाला सेपरेट ठेवलं आणि माझे इंद्रिय सेपरेट आहेत, माझ्या मनामध्ये ते घुसत नाहीये, तर इथं मी काय करतोय, तो कछवा कसा करतोय, अंग ओढून घेतोय, तसं मी ओढून घेतलं माझ्या इंद्रियांना आणि तो विषय तसाच बाहेर राहिला. तर मी काय केलं, स्वतःला प्रोटेक्ट केलं, स्वतःला वाचून घेतलं, स्वतःचं मन विचलित होण्यापेक्षा पासून वाचून घेतलं मी, असं सांगितलं. इंद्रिय आणि इंद्रियार्थव्य, इंद्रिय आणि इंद्रियार्थव्य म्हणजे इंद्रियाचे विषय पासून इंद्रियांना प्रोटेक्ट करायचं. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित राहणार. सोपं आहे, सिंपल समजलं एकदम उदाहरण सोबत. पुढे येऊ, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आता याच्यामध्ये काय सांगितलं की विषय असे असतात, जरी आपण त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय, पण विषय असे असतात की जर एकदा पण आपण त्याला आतमध्ये टाकलं तर तो काय करणार. इथं रस शब्द का वापरलाय, कारण की इंद्रियांसोबत रसाचा खूप मोठा कनेक्शन आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर इंद्रिय आहेत, ठीक आहे, समजा आपले डोळे आहेत, हे काय येतं, हे फिजिकल फॉर्म आहे डोळे, पण याचा जो विषय आहे तो सटल फॉर्म आहे, म्हणजे सूक्ष्म फॉर्म आहे. कारण की दृश्य ज्यावेळेस डोळ्यामध्ये येतोय तो लाईटच्या थ्रू येतोय, ते दृश्य येताना दिसतोय का आपल्याला, मला ही रिंग येताना डोळ्यामध्ये दिसतीये का तुम्हाला, ही अशी येते आतमध्ये जाते आणि आतमध्ये त्याचं काहीतरी होतंय, हे सगळं दिसतंय का, नाही दिसत. पण ह्या रिंगच्या सोबत माझ्या मेमरीज काही कनेक्टेड असतील आणि मला जर हसायला आलं किंवा रडायला आलं तर माझ्या डोळ्यामध्ये दिसेल, ते हसायला आलं तरी दिसेल, रडायला आलं तरी दिसेल. तर हे जे रडणं आहे, जे हसणं आहे, याच्यामध्ये काय आहे, अश्रू आहेत, त्याच्यामुळे त्याला रस म्हणलंय. सगळ्या इंद्रियांमध्ये रस आहे, फक्त जिव्हामध्ये रस नाहीये. हे स्पर्श मध्ये पण रस आहे, घाम येतो, थरकाप सुटतो, हे सगळं रसामुळे होतंय. हॉर्मोन्स जे आपण म्हणतो, केमिकल्स जे आपण म्हणतो, हे केमिकल्सला रस इथं आपण समजू. तर रस काय करतात, रस त्या गोष्टीला ज्यांनी सगळं विषय सोडून दिलेत, जरी तुम्ही
आज सगळ्या विषयापासून दूर राहिले तरी ते रस तुमच्या विषयांना अट्रॅक्ट करणार, वडणार. आतापर्यंत आपल्याला जे अनुभव झाला, समजा वडापाव खाल्ल्याने तुमच्या तोंडामध्ये रस उतरला आणि तो एकदम टेस्टी, चव एकदम भारी वाटली तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही काय केलं की आता तुम्ही वडापाव दिसला तुम्हाला, तुम्ही काय केलं, तुम्ही कुरमुंग आणि सर्वश केलं. तुम्ही तिथं काय केलं, वडापावला पाहिलं फक्त, त्याला सेपरेट ठेवलं, त्याला तुम्ही आतमध्ये येऊन दिलं नाही. पण त्याचा रस, आतमधला रस तुम्हाला वडणार, त्या वडापावला वडणार. ठीक आहे, असंच सगळ्या बाबतीत, स्पर्शच्या बाबतीत पण, सुगंधच्या बाबतीत पण, चांगले शब्द, चांगले म्युझिक, एखादा म्युझिक आपण ऐकतो, आपण किती वेळेस ऐकतो, चांगलं वाटलं तर 1000 वेळेस ऐकतो, ऐकत राहतो. एखादी सुगंध आपल्याला चांगली, नाही नाही परत वास घ्यावा, परत वास घ्यावा असं वाटतं. सुगंध फुल, चांगली चव असली तरी वाटतं, चांगलं दृश्य असतं परत पाहावा असं वाटतं, चांगला स्पर्श असला तर परत करावा. हे परत करावा हे कशामुळे येतं, रसामुळे येतं. कशामुळे येतं, हॉर्मोन्स आणि केमिकल्स त्याचे इंटॅक्ट होत आहेत तिथं, इंद्रियांच्या द्वारे, इंद्रियांच्या विषयांच्या द्वारे आपले केमिकल्स इफेक्ट होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ते अट्रॅक्ट करतायत, परत करावा असं. त्याच्यामुळं याच्यात काय सांगितलं की जो परम, आता ही काय वाढत राहतं. मी आज वडापाव खाल्ला, मला दुसऱ्याकडचा वडापाव थोडासा अजून चांगला वाटला, मला तिसरीकडचा वडापाव अजून थोडा चांगला वाटला, मी दुसरी गोष्ट खाल्ली मला चांगली वाटली, तर माझं ते रस कधी संपणार आहे, नाही संपणार, कधी पण नाही संपणार. ती कधी संपणार, परम दृष्ट्वा निवर्तते, ज्यावेळेस मी परम आनंदला अनुभव करणार त्यावेळेस ती संपणार. म्हणजे जो परमात्मा आहे त्याचा स्वभाव काय आहे, सत चित आनंद. त्याच्यामध्ये जी आनंद आहे, त्या आनंदाला ज्यावेळेस मी अनुभव करणार त्यावेळेस माझ्यासाठी हे सगळे नाहीसे होऊन जाणार, ह्या सगळ्यांचं काहीही मतलब नाही राहणार, हे सगळे मला अट्रॅक्ट नाही करणार. तर त्या आनंदाला करायसाठी काय करावं लागेल आपल्याला, प्रज्ञेमध्ये, स्वतःच्या प्रज्ञामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागेल, स्वतःच्या आत्मामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागेल. तेव्हा आपण, जसं मी सांगितलं, बुद्धी आहे, खाली माझी खाली परमात्मा आहे, वर आत्मा आहे, जीवात्मा. ज्यावेळेस बुद्धी स्थिर होणार त्यावेळेस आत्मा परमात्मा मध्ये लीन होणार, एकदम क्लीन पाहणार आणि तेव्हा जाऊन त्याला आनंदाचा अनुभव होणार, तेव्हा जाऊन तो या सगळ्या गोष्टी सोडणार. तर इथं काय सांगितलं की जर निराहार जरी झालं माणूस, आहार जरी नाही घेतला माणसाने विषयांचा, तरी रस त्रास देणार. आणि रसांपासून मुक्त होण्यासाठी काय आहे, अत्यंत रस, परम रस प्राप्त करायचा. तो काय आहे, आनंद. तिचं सुख नाही म्हणत आपण, खुशी सुख नाहीये शब्द, आनंदला विपरीत शब्द नाहीये. सुखला दुःख आहे, खुशीला पण दुखी आहे, पण आनंदला विपरीत शब्द नाही. आनंद हा हे सगळ्याच्या परे आहे, त्याच्यामुळे याला विपरीत शब्दच नाहीये. तर त्याला जर आपण हासिल केलं तर मग ह्या सगळ्या गोष्टी, हा रस आपल्याला त्रास देत नाही. मग आपण मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये त्या आनंदालाच हासिल करायचा प्रयत्न करतो. बाकी इंद्रियांपासून आपण आपोआप सेपरेट होतो, इंद्रियांच्या विषयांपासून आपोआप सेपरेट होतो. ठीक आहे, हे सांगितलं. त्यानंतर यततो हि अपि कौन्तेय, आता ही यत्न, ही प्रयत्न जरी तुम्ही आज केलं तर चालेल, पण उद्या ही गोष्ट परत होणार. आज तुम्ही आनंदाला प्राप्त केलं, मान्य आहे, विपश्चितः म्हणलंय, म्हणजे जो बुद्धिवान व्यक्ती आहे त्यांनी जरी आज आनंदाचा अनुभव केला आणि सगळ्या विषयांपासून लांब राहिला तरी उद्या परत ती गोष्ट होऊ शकते. इंद्रिय आणि प्रमाथिनी, ते इंद्रिय काय करणार, उद्या परत प्रबलपूर्वक अजून जोरात तुला हरणार, तुझ्या मनला हरणार म्हणजे वडून घेणार. जसे ईश्वर आपले दुःख हरतो असं म्हणतो ना आपण, वडून घेतो, तसं इंद्रिय काय करणार, तुझ्या मनला वडून घेणार. कुठं, इंद्रियांच्या विषयांकडं वडून घेणार. जरी तू किती बुद्धिमान असला,
कितीही तुझी प्रज्ञा प्रतिष्ठित झाली, काही झालं तरी हे तुला रोज करावं लागणार, हे तुला कायम करावं लागणार. आज आपण स्वतःला प्रोटेक्ट केलं, उद्या केलं, परवा केलं. मी तेच सांगतो ना, क्लासमध्ये काय सांगतो की तुम्ही योगा रोज केला पाहिजे. का रोज केला पाहिजे? जर तुम्ही म्हणले की मी 3 महिने करणार, तर 3 महिन्यानंतर काय, 3 महिन्यानंतर त्याचा विषय संपला. मी डाएट किती करणार? 3 महिने करणार. जर असं मी म्हणलो की मी डाएट किती करणार? 3 महिने डाएट करणार, तेवढ्यात माझं वजन जेवढं कमी होईल तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त मी नाही करू शकत. मग काय होणार? तिसरा महिना संपला की लगेच माझे इंद्रिय सगळे विचलित होऊन त्याला ग्रहण करायचा प्रयत्न. त्याच्यामुळे इथं हे श्लोक त्याच्यासाठी आहे की रोज करणं गरजेचं आहे. रोज आपल्याला आनंदासाठी जायचंय, सुखासाठी आणि इंद्रियांच्या विषयांसाठी नाही जायचं. रोज आपल्याला धर्माचं पालन करायचं आहे. रोज आपल्याला विषयांना सोडायचंय, इंद्रियांच्या विषयांना सोडून धर्माचं पालन करायचं. इथे एक खूप चांगली स्टोरी आहे. सौभरी नावाचे ऋषी होते. सौभरी नावाचे ऋषी होते, खूप जुने, म्हणजे त्रेतायुगची काळाचे स्टोरी आहे. त्यामध्ये ते ऋषी खूप, म्हणजे त्यांचं नाव आणि त्यांची ताकद, त्यांचं सिद्धी होती, त्यांच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या सिद्ध्या होत्या आणि सगळीकडे प्रचलित होते. ते सगळं मोठं नाव होतं त्यांचं. तर ते खूप ध्यानमध्ये लीन आणि असे एकदम विपश्चित पुरुष होते ते, ज्यांना एकदम बुद्धी प्रतिष्ठित आणि एकदम स्थित माणूस होता. ते ऋषी नदीच्या आतमध्ये, मोठ्या समुद्राच्या आतमध्ये जाऊन ते ध्यान करत होते. तर ध्यान करताना त्यांनी 2 मत्स्यांना संभोग करताना पाहिलं आणि त्यांच्यामध्ये तो संभोगची इच्छा उत्पन्न झाली. ते लगेच बाहेर आले आणि बाहेर येऊन शोधायला लागले की मी कोणासोबत संभोग करू, काय करू, काय करू. मग तिथं एक राजा होता. राजाच्या 50 मुली होत्या. 50 मुली होत्या आणि तो फक्त राजाला जाऊन म्हणला की मला तुमची एक मुलगी तुम्ही दान करा. राजाला माहित होता हा खूप मोठा ऋषी आहे, याला मला दान केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, मला याला दान तर करावंच लागणार आहे. काऊन की याला जर मी नाही नाराज केलं तर ह्यो मला श्राप देईल आणि मला त्रास होईल त्या गोष्टीचा, किंवा माझ्या राज्याला त्रास होईल. तर मला मुलगी तर त्यांना देणं भाग आहे. तर त्यांनी काय केलं, तो एक खेळ म्हणजे एक असं माइंड टाईप मध्ये त्यांना म्हणला की ठीक आहे, मी माझ्या 50च्या 50 मुलींना तुमच्या समोर ठेवतो. त्या 50 मुलींमध्ये जी पण म्हणेल की तुमच्या सोबत यायचंय, तिला मी तुमच्या सोबत सोडून. आता त्याला माहित होतं हे म्हातारं दिसतंय, ऋषी दिसतंय, याच्याकडे तर कोणी जाणार नाही. आणि ऋषीला पण ही गोष्ट समजली. तो काय अनपड, त्याला काय असं नाही समजलं असं नाही, त्याला समजलं की राजाची काय गत आहे. तर त्यांनी काय केलं, स्वतःचं शरीर, स्वतःचं आयुष्य एकदम चांगलं, यौवन एकदम चांगलं भारी दिसण्यासारखा आणि एकदम मस्त दिसण्यासारखा आला बनून. आणि तिथं आला तर 50च्या 50 मुलींनी होकार केला. 50च्या 50 मुलींना तो घेऊन गेला आणि एक पेक्षा एक सुंदर, सगळ्या सुंदर होत्या, एक पेक्षा एक सुंदर, सगळ्यांना घेऊन गेला आणि सगळ्यांसोबत संभोग करायचं होतं. तर एकटा कसा करणार, तर 50 अवतार तयार केले, स्वतःचे 50 अवतार तयार केले आणि सगळ्यांसोबत पूर्ण गाव, पूर्ण शहर, पूर्ण राज्य उभा केलं. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर पण शेवटी त्याचा एक शब्द होता. सगळं झाल्यानंतर मथारा झाला, आयुष्य संपलं, सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे लोक, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला एक मी सत्य परिस्थिती सांगतोय, एक तुम्हाला तथ्य सांगतोय, एक तुम्हाला ज्याला आपण तत्वज्ञान सांगतोय की कितीही तुम्ही तुमच्या इंद्रियांचा भोग करा, ते कधीही संपणार नाही. मी तिथं पैशाचा भोग केला, मी तिथं स्पर्शचा भोग केला, मी माझ्याकडे सगळं होतं, सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या, माझ्याकडे सगळ्या सिद्धी होत्या, सगळ्या गोष्टी होत्या, पण हे संपलंच नाही कधी. म्हणजे मला अजून वाटत होतं की अजून व्हावा, अजून वाटत होतं की अजून व्हावा. मग एक मंत्रीला असं वाटतं की मी राजा बनावा, राजाला असं वाटतं की मी अजून राज्य घ्यावा, अजून राज्य घेतलं की मी पृथ्वीच्या बाहेर जाऊन काहीतरी करावा. असं सगळं म्हणजे हे कंटिन्यू वाढत राहतं. हे कधी
संपत नाही. तर इथं त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कितीही गोष्ट ही केली तरी याच्यामध्ये कधीही संपता नाहीये. इंद्रियांच्या विषयांमध्ये कधीही संपणार नाही ही गोष्ट. ही गोष्ट हे लोग सब लोगों ये ध्यान में रखो कि कितना भी संभोग और कितना भी आप इंद्रियों को अपने तृप्त करने की कोशिश कर लो, वो कभी भी तृप्त होने वाले नहीं है. उसके रस आपको हमेशा बुलाते रहेंगे, तंग करते रहेंगे और हमेशा वो आपको अट्रॅक्ट करते रहेंगे. ठीक. त्याच्यामुळं हे सगळं सोडणं आणि परम आनंद मध्ये लीन होणं हे खूप गरजेचं आहे. पुढच्या श्लोक मध्ये हेच सांगितले की तानी सर्वांनी संयम्य युक्त आसीत मत्पर. माझ्यामध्ये ह्या सगळ्या इंद्रियांच्या विषयांना समर्पित करून टाक. माझ्यामध्ये ह्या सगळ्या इंद्रियांच्या विषयांना माझ्यामध्ये समर्पित करून टाक. इंद्रियांचे जेवढे पण कार्य आहेत ते सगळे कर्म येतं हे सगळे माझ्यामध्ये समर्पित करून टाक. माझ्यामध्ये समर्पित केलं तर काय होणार? तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तुझी प्रज्ञा प्रतिष्ठित होईल. मग समर्पित करायचं म्हणजे काय? मी हे जे करतोय, मी हे जे खातोय, हे कोणासाठी खातोय? आत्माला, परमात्माला शक्ती भेटावा, शरीराला चालण्यासाठी, त्याच्यासाठी मी खातोय. मी जिभेला तृप्त करण्यासाठी नाही खाते. मी ही ऐकतोय कोणासाठी? की माझी परमात्मा तृप्त झाला पाहिजे, कृष्ण तृप्त झाले पाहिजे, कृष्णपर्यंत ती पोहोचलं पाहिजे. किंवा माझ्या आत्मा, तुम्ही कृष्णाला नाही म्हणत तर ठीक आहे, माझी आत्मापर्यंत ती पोहोचलं पाहिजे. आणि माझ्या आत्माला तृप्त करण्यासाठी, हे इंद्रियांना तृप्त करण्यासाठी नाहीये. तर तुम्ही किती ऐकणार? तेवढंच ऐकणार जेवढं गरजेचं आहे. तुम्ही अजून त्याच्यामध्ये पाठीमागं अट्रॅक्ट नाही होणार. तर हे सगळं समर्पित करायचं आपल्याला परमात्मामध्ये. हे सगळं समर्पित करायचं आपल्याला. मतपरावा म्हणजे माझ्यामध्ये समर्पित कर असं सांगितलं. आणि त्यामध्ये स्थित हो, तरच तुझी प्रज्ञा प्रतिष्ठित होईल. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर विचारा आता याच्यामध्ये. समर्पित कसं करायचं? जे पण इंद्रियांचे भोग आहेत, जे पण इंद्रियांचे विषय आहेत, ते सगळ्यांना आपण जे पण काम करतोय, आता समजा आपण ज्यावेळेस आपण टेस्ट करणार ती गोष्ट, टेस्टच्या बाबतीत आपण घेऊ, टेस्ट करणार ती गोष्ट, ती टेस्ट करताना आपल्याला दोन गोष्टी माहित आहेत. एक तर हे जेवण आपल्याला पोषित करणार, दुसरं हे आपल्याला चांगलं चव देत आहे. ठीक आहे. तर ही जी चांगली चव आहे याला महत्व नाही द्यायचं. आपल्याला पोषित करतंय याला महत्व द्यायचं. महत्व कशाला द्यायचंय? की हे जे आपण करतोय, जे आपल्या इंद्रियांचे विषय आपण ग्रहण करतोय, किंवा ज्यांचं त्या सगळ्या विषयांचा इंद्रियांसोबत संपर्क होतोय, हा संपर्क लीन होऊन जाणार कशामध्ये? परमात्मामध्ये, आत्मामध्ये, कृष्णामध्ये लीन होऊन जाणार. याच जर आता मला माहिती आहे की मी ही गोष्ट खाल्ल्यानंतर मला याचं परत अट्रॅक्टिव्ह होणार, तर मी ती गोष्ट कशासाठी खाणार? फक्त तेवढ्यापुरतं शरीराला तृप्त करण्यासाठी, किंवा तेवढ्यापुरतं एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. मग परत मला इच्छा झाली तर आता मला माहिती आहे ही इच्छा का होतीये. आता मला हे सगळं नॉलेज आहे की ही इच्छा का उत्पन्न झाली. याच्यातून बाहेर निघणं पण प्रयत्न करून करून पण बाहेर निघणं एवढं सोपं नाहीये. ठीक आहे. परमात्मामध्ये हे सगळं त्यागणं, हे सगळं सोडणं हे सोपं नाहीये. ठीक आहे. ही अशी गोष्ट आहे की एक अग्नी आहे, समजा इंद्रियांचा जो जी विचलितपणा आहे किंवा जे रस आहेत ते अग्नी आहे असं समजू आपण. त्या अग्नीमध्ये आपण खूप तूप टाकलं तर सुरुवातीला काय होणार? अग्नी ती थोडीशी दबली जाणार, थोडीशी कमी होणार, पण नंतरून ती अजून वाढणार. तर तिथं आपल्याला काय करायचंय? समर्पित करताना स्वाहा, समर्पित करताना मी पूर्णपणे सोडून देतोय ही गोष्ट, मी पूर्णपणे सोडून देतोय. कशात सोडून देतोय? कृष्णामध्ये सोडून देतोय, परमात्मामध्ये सोडून देतोय. हे जे विषय मी ग्रहण करतोय हे सगळे मी सोडून देतोय. हे सगळे मी कृष्णामध्ये, परमात्मामध्ये
हे विषय सगळे सोडून देतोय, असं विचार जर करून मी केलं काम, तर मला त्या गोष्टीचं अट्रॅक्शन परत होणार नाही. अर्थात उदाहरणासाठी आपण आपलं क्लासचं उदाहरण घेऊ, की मला जर करायचंय ह्या प्रकारे काम, तर मी कसं करणार. ठीक आहे. तर इथं दोन व्यक्ती आहेत. एक व्यक्ती खूप चांगला ऐकणारा, शांत, सगळं ऐकणारा, सगळं समजणारा आणि खूप बुद्धिमान व्यक्ती आहे, आणि एकला काहीच समजत नाहीये, काहीच जाणत नाहीये, मी काय सांगतोय काहीच समजत नाही. ठीक आहे. आता इथं ह्या व्यक्तीला आणि ह्या व्यक्तीला मी सारखं ट्रीट करणार. ह्या व्यक्तीच्या प्रती माझ्या मनामध्ये एक, इंद्रियांमध्ये, मनामध्ये एक असा विषय आहे, एक पॉझिटिव्ह विषय आहे, की याला सगळं समजतंय, हे सगळं चांगलं आहे, याच्यासोबत मी गोड बोलणार, चांगलं बोलणार. वाणीचा विषय आहे, इंद्रिय आहे, वाणी पण एक इंद्रिय आहे. तर मी त्याच्यासोबत काय करणार, गोड बोलणार, चांगलं बोलणार. हा काय करतोय, हा माझ्या गोष्टी ऐकत नाहीये. मी 50 वेळेस सांगितलं की हात असा नाही, असा नाही, हा हात पाठीमागे घ्यायचाय, हा हात इथं घ्यायचाय, मी 50 वेळेस सांगतोय त्याला, पण तो काय ऐकत नाही. तर मी माझं काय होणार तिथं वाणीमध्ये, अहो तुम्हाला किती वेळेस सांगितलं, हे असं करा ना, आता अजून किती वेळेस सांगू तुम्हाला. तर ही जी वाणीमध्ये बदल होतोय, हा कधी नाही होणार ज्यावेळेस मी समर्पित करणार कृष्णमध्ये, की मी यांना पण परमात्मा समजून करतोय, यांना पण परमात्मा समजून करतोय, आणि यांच्यासोबत जे बोलतोय ते वाणी माझी परमात्मासाठी निघत आहे, कृष्णासाठी निघत आहे. इथं पण कृष्ण बसलेत, फक्त ते काय ऍक्टिंग करतायत की ते बुद्धिमान आहेत. इथं पण कृष्ण बसलेत, पण ते काय ऍक्टिंग करतायत की ते बुद्धिमान नाहीयेत, ते थोडेसे अडचण देणारे आहेत. तर मला जर माहित आहे की ते कृष्ण आहेत, तर मी त्यांना उलट बोलणार का, मग मी त्यांना त्रास देणार का. तर ह्या प्रकारे सगळ्या गोष्टींमध्ये कृष्णाला पाहून, सगळ्या गोष्टींमध्ये परमात्माला पाहून जर आपण विषयांचं ग्रहण केलं, तर आपल्याला ते विषय परत अट्रॅक्ट करणार नाही, परत आपल्याला ओढणार नाही, जर आपण सगळ्या गोष्टींना कृष्ण मानलं तर. एक गोष्ट चांगली वाटते, एक गोष्ट वाईट वाटते. खाण्याच्या बाबतीत पण ज्यावेळेस आपण एक गोष्ट खातोय, तर हे कृष्णसाठी जात आहे असं समजलं, तर ती गोष्ट परत अट्रॅक्ट जरी केली तरी आपल्याला ते समजलं पाहिजे की हे आपल्या इंद्रियांचा विषय आहे का कृष्णाने मागितलंय. कृष्ण तर मागणार नाही हे आपल्याला माहित आहे, तर ही कोणी मागितलंय, इंद्रियांनी मागितलंय, तर याला नाही घ्यायचं. कृष्ण कधी मागणार, ज्यावेळेस आपण पार डल झालोय, त्यावेळेस कृष्ण काय मागणार, पाणी मागणार, पाणी प्यायचं. तर कृष्ण कसं मागतो, कृष्ण असं मागतो की तो तुम्हाला सांगतो, तुम्ही थोडस जर कॉन्शियस झाले तर तो तुम्हाला सांगत असतो, कायम एक आवाज असतो आतमधून की ह्या परिस्थितीमध्ये हे बरोबर आहे. तो कृष्ण आहे, तो परमात्मा आहे सांगणारा की ह्या परिस्थितीमध्ये तू खाल्लं पाहिजे. तो एक शब्द, तो एक आवाज येतो, पण त्या आवाजाला दाबतो कोण, इंद्रियांचे रस हे त्या आवाजाला दाबतात. मग आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की कृष्णाचा आवाज कोणता आहे आणि इंद्रियांचा आवाज कोणता आहे. आता आपल्याला नॉलेज झालं, याच्या आधी आपल्याला नॉलेज नव्हतं, तर आपल्याला समजत नव्हतं, पण आता आपल्याला नॉलेज झालंय, तर याला आधी अनुभव करावा लागेल की आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुमच्या समोर अशी परिस्थिती येईल, त्यावेळेस तुम्ही हे रिमाइंड करायचं, सगळं हे सगळं रिमाइंड केल्यानंतर ते रिकॉल करायचं की हे रसाद्वारे होतंय का, हे इंद्रियांद्वारे होतंय का, हे कृष्णाचा आवाज आहे का. हा, हे जर कृष्णाचा आवाज आहे तर मी करायचं, हे जर इंद्रियांचा आवाज आहे, विषयांचा आवाज आहे, रसाचा विषय आवाज आहे, तर मी नाही करायचं. म्हणजे पोट भरलेलं आहे, भूक संपलेली आहे, तरी समोर आईस्क्रीम आली, गुलाबजामुन आलं, की हा कशाचा विषय, रसाचा विषय, हा कृष्णाचा विषय. कृष्ण म्हणतो अरे तू पोट भरलं इथपर्यंत आले पार, नाही नाही थोडं खाल्लं तरी काय होतंय, मग घ्या खाऊन. मग हा कशाचा विषय झाला, हा रसाचा विषय झाला. कृष्णाचा विषय काय आहे, तुम्ही 25% पोट भरलं ना, तुम्ही 50% 25% पोट भरलं, कृष्ण म्हणतो बास तृप्त झालो मी. पण जीभाचा रस तो तृप्तच होत नाही,
गळ्यापर्यंत. आणि मग काय होतं, ऍसिडिटी होणार, वजन वाढणार, वर येणार, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर असं तर इथं समजणं हे गरजेचं आहे की कृष्ण काय सांगतायत आणि इंद्रिय काय सांगतात. आता हे कसं समजणार आपल्याला, हे नॉलेज आलंय तर हे बेसिक एक एक पासून तुम्हाला सांगितलं. काय, विषया विनिवर्तनते निराहारस्य देहिनः. देह जो जीवात्मा आहे तो जर निराहार जरी झाला तरी विषय काय करणार, त्याला अट्रॅक्ट करणार. तर इथं ही गोष्ट पण तुम्हाला माहित झाली. रसवर्जम रसोप्यस्य, ही गोष्ट पण तुम्हाला माहित झाली की रस असतात ते बोलवतात, आणि आतली आवाज काय आहे ही पण तुम्हाला हळूहळू समजेल. ही कृष्णाची आवाज काय आहे ही समजायला थोडा वेळ लागेल. हे थोडस तुम्हाला 15व्या अध्यायामध्ये समजेल की कृष्ण कोण आहे, कृष्णाची आवाज काय आहे, कृष्ण काय आहे. हे ज्यावेळेस ते सांगतील विश्वरूप दर्शन आणि बाकीच्या गोष्टी, ज्यावेळेस अजून आत्माच्या विषयी, परमात्माच्या विषयी ज्यावेळेस चर्चा होईल की परमात्मा काय आहे, त्यावेळेस ज्यावेळेस चर्चा होईल तेव्हा तुम्हाला परमात्माचे आवाज कळेल. आता तर तुम्हाला इंद्रियांचे आवाज कळेल तरी पण तुम्ही या गोष्टीला एक्झिक्यूट करू शकता ना. आता पण तुमच्या समोर उद्या जर काही गोष्ट आली तर तुम्हाला समजू शकते की इंद्रियांचा विषय आहे का, परमात्माचा आवाज आहे का नाही, हे तर आपल्याला अजून नाही समजत आहे, काऊन की आपण त्याचा अभ्यास अजून नाही केला. पण इंद्रियांचा काय विषय आहे हे तर समजलंय. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला समजलेत, यांचे काय विषय आहेत ते समजलेत. त्यांनी अट्रॅक्शन होतंय का हे पण समजेल आपल्याला लगेच, की ते मागतायत का खरंच आपल्या शरीराची नीड आहे. मग तिथं आपण त्याला कुर्मोंग आणि सर्वशः म्हणजे कछवासारखं आपल्या विषयांपासून आपण स्वतःच्या इंद्रियांना प्रोटेक्ट करू शकतो. ठीक आहे, क्लिअर झालं कसं समर्पित करायचं कृष्णामध्ये. चल शांतीपाठ घेऊ. कंबर पाठ मान सरळ, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्ष शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति. शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.